नमस्कार मित्रमैत्रिणींनो. तर आज सकाळी आम्ही बंबाला जाळ घालत बसलो होतो. सगळ्यांच्या आंघोळा झाल्या होत्या, आमच्याच फक्त राहिलेल्या होत्या. सकाळचे 7:15 वाजले आहेत. तर या ठिकाणी शिवांश पण माझ्यासोबत बसलेला आहे आणि श्रद्धा पण दरवाजावरती अशी चढून बसलेली आहे. शिवांश दरवाजावर चढून अशी खाली पटकन उडी मारतो. श्रद्धाला वर कसं तरी चढवलं आहे, तिला पण वर चढायचं होतं, कसं तरी चढवलं आहे, पण खाली काही उडी मारायचं डेअरिंग होत नाही आहे. तो सुद्धा तिला म्हणतो आहे उडी मार्ग काय नाही होत, जास्त उंच नाही आहे. पण तिथून उडी मारायचं काय तिचं डेअरिंग होत नाही आहे. बराच वेळ ती अशीच उभी होती. मार की पिल्लू उडी, काय नाही, एवढं इझी पिझी आहे एकदम, काय नाही होत. छोटसच आहे, तो कसा उडी मारतोय, मारायची उडी, एवढं काय नसतंय, काय लागत नाही, काय नाही. चेअर तिथून आपण उडी मारतो ना तेवढीच साईज, तेवढंच येते. चेअरवरून उडी मारता का नाही तुम्ही, कोचवरून चेअरवरून, तेवढंच येते, जास्त उंच नाहीये. शेवटी तिला उतरवून खाली घेतलं, तिने काही उडी मारलीच नाही. आता या इथे ह्या पोरांची घरं बनवायची चाललेली आहेत. हे माझं घर, हे तुझं घर. वॉशिंग मशीनचं जे बॉक्स आहे त्याला उशा टेकवून असं त्यांनी घर तयार केलं आहे आणि आतमध्ये दिवे लावलेत आणि काहीतरी खेळत बसलेत. हे असलंच काहीतरी नंतर दोघांनी ठरवलं सगळ्या उशा घेऊन एकच मोठं असं घर तयार करायचं. मग दोघांनी पण उशा काढल्या आणि एक मोठं घर बनवायला सुरुवात केली. हे असले काही ना काहीतरी त्यांचे खेळ चालू असतात. आम्ही पण लहानपणी असंच काहीतरी करत राहायचो. मध्ये आधी पाय लागला की त्यांचं ते घर पडत होतं. परत ते जुळवाजुळव करून लावत होते. तर त्यानंतर ते बसले ड्रॉइंग काढायला. तर त्यांनी ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर याचं मोबाईलमध्ये बघून बघून या पद्धतीचं ड्रॉइंग काढलं. तुम्हाला मी या साईडने दाखवते. हे बघा, हे शिवांशनं, हे मोबाईलमधलं ड्रॉइंग आहे आणि आता शिवांशनं काढलेलं ड्रॉइंग दाखवते. हे बघा, हे शिवांशने ड्रॉइंग काढले आणि हे श्रद्धाने काढले ब्रह्मा, विष्णू, महेशचं. दोघांनी पण मोबाईलमध्ये बघून बघून ड्रॉइंग काढायला लागलेत. मला सुद्धा इतकं छान ड्रॉइंग ॲक्च्युअलमध्ये येत नाही आणि लहानपणीसुद्धा एवढं सुंदर कसं काय तरी तुम्हाला म्हणा. पण ही मुलं आजकालची मोबाईलमध्ये बघून काहीतरी वेगळंच बघत बसण्यापेक्षा ड्रॉइंग बघून काढतात. किती सुंदर बघून मला पण चांगलं वाटलं. कारण मोबाईलमध्ये गेम किंवा नुसतीच गाणी वगैरे बघत बसण्यापेक्षा याचं मोबाईलमध्ये बघून ड्रॉइंग काढलं तर खूपच चांगलं आणि त्यामुळे कॉन्फिडन्स पण येतो की आपण काहीतरी करतो आहे याचा आणि आपल्याला पण ड्रॉइंग काढता येतं याचा. आता शिवांश जाणार आहे त्याच्या मामाच्या गावाला. तर त्याचं ड्रॉइंग बनवून झालं. तर आता वहिनींच्या मामाचा 50वा बड्डे आहे, तिकडे ते सगळेजण जाणार आहेत. आता इकडे आम्ही गावावरून पुन्हा घरी जायला निघणार आहे उद्या सकाळी. तर पप्पा असं दोन्ही भावांना गहू, ज्वारी असं बांधून देत आहेत या पोत्यातनं असं काढून. ही फुलं, गवती चहा, भेंड्या वगैरे काय काय गोष्टी काढलेल्या आहेत नेण्यासाठी. तर या ठिकाणी वहिनी आणि भैया जाणार आहेत मामांच्या 50व्या बड्डेला. तर त्यांच्या गिफ्टवर त्याचं नाव टाकत आहेत.
मोठा मार्कर पेन काही सापडलं नाही, त्यामुळे बॉल पेननेच नाव याच्यावर टाकण्यात आलेलं आहे. तर यांचं सगळं आवरून झालेलं आहे. आता थोड्या वेळाने हे निघणार आहेत गावाला. आणि आता इकडे आमचा हिरो पण तयार झालेला आहे, कपडे वगैरे घालून रेडी झालेला आहे. आता हे सगळे निघालेत मामांच्या 50व्या बड्डेला. रात्री ते जेवण करूनच येणार आहेत आणि उद्या सकाळी आम्ही पुन्हा पुण्याला जाणार आहोत. श्रद्धा पण इकडून बघतीये, शिवांशला टाटा करतीये. तर असा हा आजचा व्लॉग होता. आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.